कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी. पण ती पुरणपोळी करायच्या आधी खूप प्रोसिजर असते, ती आधी आपण करून घेऊया. ही चण्याची डाळ आहे, ही मी 3 तास आधी भिजत ठेवली होती. हे बघ, स्वच्छ धुवून भिजत ठेवली. आता ही कुकरला लावून ह्याचे एक 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेऊया. आणि आधी सर्वप्रथम पुरण करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मग कुकरला आधी लावून घेते. पुरण करून झालं की मग पीठ मळून मी घेणार आहे. आधी कुकर लावून घेऊ. कुकर ठेवून घेऊया. कुकरच्या 3 ते 4 शिट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. इथे पीठ जरा थोडंसं चांगलं मुरेल. कुकरची शिट्टी काय झालेली नाही आहे तोपर्यंत पीठ मळून घेऊया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर 2 वाट्या मैदा घेतला. डबल मैदा घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी आता. थोडीशी हळद. हे पीठ जरा सैल जर मळायचं. कडक पीठ मळायचं नाही, आता पुरणपोळी लाटता येत नाही. इथे पीठ सगळं मळून ठेवलंय मी. असं या प्रकारे पीठ पाहिजे, थोडंसं नरम. आपण जसं चपातीला मळतो त्याप्रमाणे नाही मळत, थोडं पातळच घ्यायचं, जेणेकरून पुरणपोळी छान येते एकदम. आता हे 1 तास तरी पीठ मुरून द्यायचं छान. हे मुरलं पीठ तोपर्यंत आपलं सारण करून घ्यायचं, पुरण करून घ्यायचं. कुकर लावला होता, कुकर थंड झाला थोडासा, फुलून घेऊया. डाळ छान शिजली. तो मऊ झाली डाळ. आता ह्यातलं पाणी फक्त काढून घ्यायचं आणि आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी जी डाळ लागेल ती ह्यातलीच काढून घ्यायची. ती मी आता काढून घेते. आता आपण आमटी करण्यासाठी ही डाळ एवढी काढून घेतोय साईडला. आणि याच्यामध्ये गूळ आता मिक्स करायचा आहे. डाळ छान शिजली. आता गूळ टाकून ते सारण करून घ्यायचं पुरण. किसून ठेवलं होतं तो गूळ आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आता किती गोड पाहिजे, किती कमी पाहिजे गोड तुम्हाला ते तुमच्यावर डिपेंड आहे. आमच्या घरात थोडं गोडच खातो, त्यामुळे गूळ बऱ्यापैकी घालावा लागतो. आता जसं जसं एक गूळ गरम होईल, मेल्ट होईल, तसं सारण अजून पातळ होत जाणार आहे. ढवळत राहायचं सारखं, नाहीतर मग खाली लागणार ते करपणं. आता आपलं पुरण यंत्राच्या साहाय्याने किंवा आता ह्या चाळण आता निघाल्यात नवीन, आपण त्याच्या साहाय्यानेही पुरण बारीक करू शकतो. आता हे बारीक करून घ्यायचं आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच करायचं, थंड झालं की ते होत नाही बरोबर. आता हे ते पीठ मळलेलं होतं आपलं, मगाशी आपण पुरण करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला एक पुरणपोळी लाटून दाखवते. पुरण थोडं जास्तच भरायचं, छान लागतं खाताना.
हलक्या हाताने लाटत घ्यायचे. तव्यावर टाकायच्या आधी थोडं तूप टाकून घ्यायचं. ती होईपर्यंत आपण दुसरी पण लाटून घ्यायची. सुंदर लुसलुशीत पुरणपोळी तयार होते. सावकाश करायची, घाई गडबड करायची नाही. ती लाटत असताना इथेही लक्ष द्यायचं, नाही तर ही करपून जाणार. सुंदर पुरणपोळी फुगली. आता पुरणपोळ्या बहुतेक झाल्याच करून माझ्या थोड्या, बाकीच्या मी थोड्या नंतर करणार आहे. मला तर मी ताट सजवून दाखवते. ते जे आता पुरणपोळीचं आपण जे ताट बनवलं आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे, भात आहे, कटाची आमटी आहे, चवळीची भाजी आहे, पापड, काकडी, दही हे सर्व आहे. शिवाय ही पुरणपोळी फक्त मी तुपामध्ये केलेली आहे, याला फक्त तूप लावलेली आहे. हे तुम्हाला कसं काय वाटली रेसिपी हे नक्की मला सांगा. अशीच रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा.